Good morning, students. Now here we are also start our unit number first, overheads, for the advanced costing paper second. Now into the previous lecture we are also studied the classification of overheads according to their functions. म्हणजेच या ठिकाणी कंपनीमध्ये जे काय कार्य चालत असेल त्या कार्यानुसार जे काय ओव्हरहेड्स असतील त्याचं या ठिकाणी आपण हे क्लासिफिकेशन या ठिकाणी ओव्हरहेड्सचं बघितलेलं आहे. त्यानंतर सेकंड टाईप ऑफ क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स बाय नेचर. फर्स्ट वन इज द फिक्स्ड ओव्हरहेड्स. That means these are the costs which are incurred for a period and which within certain output and turnovers limits tend to be unaffected by the fluctuations in the level of activity or output or turnover. That means such particular cost does not change whenever we are also increasing or decreasing our output. म्हणजे तुमच्या उत्पादनामध्ये वाढ केली असता अथवा घट केली असता असे खर्च जे बदलत नाहीत त्या खर्चांना फिक्स्ड ओव्हरहेड्स असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी उदाहरण द्यायचं झालं तर सॅलरी पेड टू परमनंट एम्प्लॉईज. म्हणजे एखादा एम्प्लॉई असेल त्या एम्प्लॉईचा जर पगार 50,000 असेल तर उत्पादन इकडं तुम्ही काय 10 लाखाचं नगाचं करा किंवा 1 लाख नगाचं करा, 50,000 रुपये हे जे काय फिक्स सॅलरी असेल ते एम्प्लॉईला द्यावीच लागेल. त्यानंतर डेप्रिसिएशन ऑफ बिल्डिंग प्लांट अँड इक्विपमेंट असेल, डेप्रिसिएशनचा जो काय रेट असेल त्या रेटनुसार आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करावं लागेल. त्यानंतर इंटरेस्ट ऑन लोन कॅपिटल असेल किंवा इन्शुरन्स असेल, हे जे काय खर्च असतील हे या ठिकाणी इंटरेस्ट ऑन लोनसुद्धा त्यामध्ये आपण या ठिकाणी बदलतो. म्हणजे तुमचं जर या ठिकाणी जेवढी अमाऊंट राहिली असेल त्याच्यावर जर इंटरेस्ट असेल त्याच्यामध्ये बदलू शकतो. परंतु इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल किंवा इन्शुरन्सचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा या ठिकाणी फिक्स्ड ओव्हरहेड्समध्ये या ठिकाणी येईल. म्हणजे आता फिक्स्ड ओव्हरहेड्स. त्यानंतर सेकंड व्हेरिएबल ओव्हरहेड्स. म्हणजे दोज कॉस्ट टेंड टू व्हॅरी ऑर चेंज विथ द व्हॉल्यूम ऑफ ॲक्टिव्हिटी. एनी इन्क्रीज इन द ॲक्टिव्हिटी इट रिझल्ट्स इन्क्रीज इन द व्हेरिएबल कॉस्ट वाईस वर्सा. म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे काय तर बदलता खर्च, की असा खर्च आहे की ज्यामध्ये उत्पादनामध्ये वाढ केली असता तर त्या खर्चामध्ये वाढ होते, उत्पादनामध्ये घट केली असता तर त्या खर्चामध्ये काय होईल, घट होईल. अशा खर्चांना या ठिकाणी काय म्हटलं जाईल तर व्हेरिएबल ओव्हरहेड्स. मग व्हेरिएबल ओव्हरहेड्समध्ये काय येईल तर इनडायरेक्ट मटेरियल. आता इनडायरेक्ट मटेरियल म्हणजे काय तर समजा आपल्याला या ठिकाणी शर्ट जर या ठिकाणी शिवायचं असेल किंवा शर्टचं मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल तर लागणारी बटन असतील. समजा एका शर्टला 10 बटन लागत असतील तर 10 शर्टसाठी किती लागणार ते 100 लागतील. 1000 शर्टसाठी किती लागतील ते 10,000 लागतील. म्हणजे जसं आपण उत्पादन वाढवत गेलो तसं हे इनडायरेक्ट मटेरियल बटन ज्याला म्हणतो आपण ते काय झालं त्याच्यावरचा होणारा खर्च या ठिकाणी वाढणार आहे. मग असा जो काय खर्च असेल मग किंवा पॉवर अँड फ्युएल असेल. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करत असताना तुम्हाला जर क्वांटिटी जर वाढवायची असेल तर मशीन जास्त वेळ चालवावी लागेल, मग तिथं जास्त फ्युएल अँड पॉवर लागेल. जर कमी क्वांटिटीमध्ये प्रोडक्शन करायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला मशीन कमी तरी चालू शकते. म्हणजे इथं तुम्हाला काय होईल तर इथं तुम्हाला या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये काय करावं लागेल, कमी प्रमाणामध्ये तुम्हाला या ठिकाणी फ्युएल लागेल. त्यानंतर लुब्रिकंट्स असतील, टूल्स असतील, स्पेअर्स असतील. दीज आर द एक्झाम्पल ऑफ द व्हेरिएबल ओव्हरहेड्स. देन नेक्स्ट वन इज द सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड्स. आता सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड्स म्हणजे काय, द कॉस्ट कंटेन बोथ फिक्स्ड अँड व्हेरिएबल कॉम्पोनंट्स. म्हणजे सेमी व्हेरिएबल म्हणजे ह्या खर्चाचा काही भाग हा काय असतो फिक्स्ड असतो, स्थिर असतो, आणि काही भाग हा काय असतो बदलता असतो. अँड इट ऑल्सो पार्टली अफेक्टेड बाय द फ्लक्च्युएशन इन द लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी. मग इलेक्ट्रिसिटी कॉस्ट इट इज ऑल्सो द सेमी व्हेरिएबल कॉस्ट. म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा जर आपण बिल बघितलं विशिष्ट मर्यादेपर्यंत तुमचं या ठिकाणी फिक्स्ड या ठिकाणी जो काही बिल असेल ते बिल येतं. उदाहरणार्थ 100 युनिटपर्यंत आय थिंक 200 रुपये बिल असेल. 100च्या जर वर तुम्ही युनिट जर जास्त वापरले तर 100पासून वरचे युनिट असतील त्याला वेगळा दर असेल. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी कॉस्ट हा सेमी व्हेरिएबल कॉस्ट अंतर्गत येईल. म्हणजे त्यामधला काही पार्ट ह्या ठिकाणी काय असेल, सम पार्ट आर ऑल्सो फिक्स्ड अँड सम पार्ट आर ऑल्सो व्हेरिएबल. सच टाईप ऑफ द एक्सपेन्सेस इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द व्हेरिएबल एक्सपेन्सेस. ह्या प्रकारच्या खर्चाला काय म्हटलं जातं तर सेमी व्हेरिएबल एक्सपेन्सेस. व्हेरिएबल नाही म्हणता येणार तर सेमी व्हेरिएबल एक्सपेन्सेस. म्हणजे सम पार्ट ऑफ द सच पर्टिक्युलर एक्सपेन्सेस ऑर सच पर्टिक्युलर कॉस्ट इज व्हेरिएबल अँड सम पार्ट आर ऑल्सो फिक्स्ड. सच पर्टिक्युलर कॉस्ट इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द सेमी व्हेरिएबल एक्सपेन्सेस. त्यानंतर ओव्हरहेड्समध्ये दुसऱ्या या ठिकाणी अकॉर्डिंग टू द एलिमेंट.
आता एलिमेंटचा जर विचार केला तर यामध्ये प्रामुख्यानं उत्पादन करत असताना इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये कॉस्टचे जे काही एलिमेंट्स आहेत की ज्याच्यावर आपणाला खर्च करावा लागतो, मग ह्या खर्चाचे जे काही घटक असतील त्या घटकांचा जर विचार केला तर मटेरियल, लेबर आणि एक्सपेन्सेस हे या ठिकाणी एलिमेंट्स ऑफ कॉस्ट आहेत. म्हणजे अकॉर्डिंग टू द एलिमेंट इनडायरेक्ट मटेरियल म्हणजे मटेरियल विच डू नॉट नॉर्मली फॉर्म द पार्ट ऑफ द फिनिश्ड प्रोडक्ट आर ऑल्सो नोन ॲज द इनडायरेक्ट मटेरियल. म्हणजेच मी मगाशी उदाहरण दिलं त्याप्रमाणे जर आपल्याला शर्ट जर शिवायचे असतील तर साहजिकच आपल्याला या ठिकाणी लागणारे बटन्स असतील, तो या ठिकाणी तो पार्ट या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरचा वापरलं न जाणारं मटेरियल म्हणजे झालं इनडायरेक्ट मटेरियल. त्याचबरोबर स्टोअर युज्ड मेंटेनिंग द मशीन्स अँड बिल्डिंग लुब्रिकंट्स असेल, कॉटन वेस्ट असेल, ब्रिक्स असतील, स्टोअर युज्ड सर्व्हिस डिपार्टमेंट लाईक पॉवर हाऊस, बॉयलर हाऊस, कॅन्टीन हाऊस, ऑल दीज आर द एक्झाम्पल ऑफ द इनडायरेक्ट मटेरियल. म्हणजे एखाद्या प्रोडक्टमध्ये जे काही मेन मटेरियल असेल त्याच्याबरोबर आपल्याला काहीतरी सपोर्टिव्ह मटेरियल या ठिकाणी आवश्यक असतं. सच मटेरियल इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द इनडायरेक्ट मटेरियल. म्हणजे इनडायरेक्ट मटेरियलमध्ये काय येईल, समजा आपण बेंच तयार करत असू तर बेंच तयार करत असताना लागणारे जे काही नटबोल्ट असतील जॉईन करण्यासाठी तर ते नटबोल्ट काय आले इनडायरेक्ट मटेरियल. म्हणजे दीज आर द एक्झाम्पल ऑफ द indirect material. Then second part of the overhead according to the elements or element wise it is nothing but our indirect employee cost. The employee cost which cannot be allocated but it can be apportioned or to be absorbed by the cost unit or cost center. It is also known as the indirect employee. Or salary paid to foreman and supervisor. मग कंपनीच्या फॅक्टरीमध्ये काम करणारे जे कर्मचारी असतील त्यांना द्यावी लागणारे, आता फॅक्टरीमध्ये काम करणारे कर्मचारी असतील पण ते मशिनरीवर काम करतायत, ॲक्च्युअल मशीन हँडल करतायत, ते झाले डायरेक्ट लेबर. परंतु त्या मशीनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी जो फोरमन असेल, सुपरवायझर जर नेमला आणि त्याला जर या ठिकाणी पगार दिला जात असेल तर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज त्याला काय म्हणू शकतो आपण, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इनडायरेक्ट लेबर. म्हणजेच मशीनवर काम करणारे कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांसाठी देखरेख ठेवण्यासाठी सुपरवायझर जर नेमला तर तो सुपरवायझर इनडायरेक्ट लेबरमध्ये. सॅलरी पेड टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ असेल, इट इज ऑल्सो द इनडायरेक्ट लेबर कॉस्ट. देन नेक्स्ट वन इज द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये विचार केलेला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजेच आपण थोडंसं या ठिकाणी विचार करू शकतो की इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे नेमकं काय. तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस are those expenses other than direct expenses are also called as the indirect expenses. That such particular expenses cannot be directly allocated to that particular cost center. म्हणजे for example rates and taxes, insurance, depreciation, advertisement expenses, all these are also the indirect expenses. म्हणजे हे सर्व काय ते indirect expenses आहेत, ते डायरेक्टली या ठिकाणी त्या पर्टिक्युलर मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट असेल त्याच्याशी या ठिकाणी रिलेटेड नाहीत, परंतु हे खर्च आपल्याला करावे लागतात. सच पर्टिक्युलर एक्सपेन्सेस आर ऑल्सो इसेन्शियल. म्हणजेच मशीनचा इन्शुरन्स असेल तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस झाला, ती बिल्डिंग असेल त्या बिल्डिंगचा रेंट असेल तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस झाला, डेप्रिसिएशन असेल इनडायरेक्ट, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. म्हणजे अकॉर्डिंग टू द एलिमेंट the overheads are also classified into the indirect material, indirect labor and indirect expenses. त्यानंतर बाय द कंट्रोलिंग म्हणजे नियंत्रण, म्हणजे खर्चावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून ओव्हरहेड्स असतील त्या ओव्हरहेडचं क्लासिफिकेशन कंट्रोलेबल कॉस्ट अँड अनकंट्रोलेबल कॉस्ट. आता कंट्रोलेबल म्हणजे काय तर कोणत्या खर्चावर कंपनी नियंत्रण ठेवू शकते त्यानुसार त्याचं या ठिकाणी काय केलेलं आहे तर त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे कंट्रोलेबल कॉस्ट. म्हणजे दोज आर such particular cost which can be controlled by the implementation of appropriate managerial influence and proper policies. म्हणजे अशा खर्चावर प्रॉपर पॉलिसी किंवा धोरण ठरवून
खर्च असेल तो खर्च नियंत्रणामध्ये आणता येऊ शकतो. सच पर्टिक्युलर कॉस्ट इट इज कॉल्ड ॲज द कंट्रोलेबल कॉस्ट. Those costs can be controlled by the implementation of the appropriate managerial policies or proper policies. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर मटेरियल कॉस्ट, ह्याच्यावर कंपनी कशी नियंत्रण ठेवू शकते, तर प्रामुख्यानं आपल्याला माहीत आहे निगोशिएशन करून वाटाघाटी करून ते लागणारं मटेरियल असेल ते कमी किमतीमध्ये आपल्याला करता येऊ शकतं. वेजेस अँड सॅलरी, वेजेस म्हणजे वेतन असेल त्या वेतनावर सुद्धा ह्या ठिकाणी नियंत्रण ठेवता येऊ शकतं. पॉवर अँड फ्युएलसुद्धा या ठिकाणी आपल्याला कॉन्ट्रॅक्ट करून कमी किमतीमध्ये घेता येऊ शकतं. म्हणजे अशा पद्धतीनं बाय कंट्रोल म्हणजे नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून हे ओव्हरहेडचे 2 या ठिकाणी प्रकार आहेत. त्यापैकी कंट्रोलेबल कॉस्ट या ठिकाणी अभ्यास केला. देन अनकंट्रोलेबल कॉस्ट म्हणजे ओव्हरहेड कॉस्ट विच कॅनॉट बी कंट्रोल बाय द मॅनेजमेंट आफ्टर द इम्प्लिमेंटेशन ऑफ द ॲप्रोप्रिएट मॅनेजरियल इन्फ्लुएन्स अँड प्रॉपर पॉलिसीज आर ऑल्सो नोन ॲज द अनकंट्रोलेबल कॉस्ट. म्हणजेच ज्या खर्चावर नियंत्रण ठेवता येत नाही अशा खर्चाला अनकंट्रोलेबल कॉस्ट किंवा अनियंत्रित कॉस्ट असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येऊ शकतं. आता ह्याचं उदाहरण काय तर रेट अँड टॅक्सेस, म्हणजेच टॅक्स ठरवणारी गव्हर्नमेंट ऑथॉरिटी आहे, त्याच्यावर या ठिकाणी कंपनीला नियंत्रण ठेवता येत नाही, कारण गव्हर्नमेंट जो काही ठरवून दिलेला टॅक्स असेल तेवढा टॅक्स भरावा लागेल. रेट असेल म्हणजे त्या बिल्डिंगचा जो मालक असेल तो मालक या ठिकाणी रेंट ठरवेल, रेंटवर सुद्धा या ठिकाणी निगोशिएशन करून तो सुद्धा कमी जास्त होऊ शकतो. परंतु रेट्स अँड टॅक्सेस इट इज ऑल्सो द अनकंट्रोलेबल कॉस्ट. दॅट डेप्रिसिएशन हे फिक्स्ड रेट असेल त्यांना या ठिकाणी आपल्याला चार्ज करावंच लागेल. आणि इंटरेस्ट ऑन बॉरोइंग्स म्हणजे घेतलेलं लोन असेल त्या लोनवर व्याज असेल ते व्याज या ठिकाणी अनकंट्रोलेबल आहे, जे ठरलं असेल तेच या ठिकाणी द्यावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीनं ऑन कंट्रोलेबल कॉस्ट अँड अनकंट्रोलेबल कॉस्ट तर ओव्हरहेड्स आर ऑल्सो क्लासिफाईड इन टू द 2 कॅटेगरीज. म्हणजे मटेरियल कमी जास्त करून त्याच्यावर खर्चावर नियंत्रण ठेवता येऊ शकतं. वेजेस अँड सॅलरी म्हणजे एम्प्लॉईची संख्या कमी जास्त करून त्या वेजेस अँड सॅलरीवर हे नियंत्रण ठेवता येऊ शकतं. पॉवर अँड फ्युएलच्या बाबतीमध्ये थोडंसं या ठिकाणी स्टँडर्ड मशिनरी वापरून वगैरे त्याच्यावर सुद्धा आपल्याला नियंत्रण ठेवता येऊ शकतं. म्हणजे अशा पद्धतीनं हे कंट्रोलेबल कॉस्ट आणि अनकंट्रोलेबल कॉस्ट ह्याचं आपण क्लासिफिकेशन बघितलं. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ द क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स इंटू फिक्स्ड अँड व्हेरिएबल हा या ठिकाणी आपल्या सिलेबसमध्ये पॉईंट नाही, परंतु आता आपण इथे एक एक्झाम्पल घेऊयात. तर फॉर एक्झाम्पल बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्रिपेअर ए बजेट एस्टिमेट्स द सेग्रिगेशन ऑफ ओव्हरहेड्स इंटू फिक्स्ड अँड व्हेरिएबल पार्ट हेल्प इन द प्रिपरेशन ऑफ फ्लेक्झिबल बजेट इट एनेबल्स टू फर्म. म्हणजे बजेट तयार करत असताना, बजेट म्हणजे काय एक टेंटेटिव्ह आपण आराखडा मांडतो कशाचा, खर्चाचा. ते बजेट तुम्हाला पेपर 4ला या ठिकाणी आहे, त्यामुळं आता आपण टेंटेटिव्ह या ठिकाणी बघूयात. तो नेक्स्ट ह्याच्यामध्ये असल्यामुळं आपण काही त्या ठिकाणी विचारात घेत नाही. म्हणजे आता बघा कॉस्ट ॲट डिफरंट लेवल्स ऑफ ॲक्टिव्हिटी टू मेक द कम्पॅरिझन्स विथ द ॲक्च्युअल एक्सपेन्सेस इन्कर्ड. म्हणजेच डिफरंट लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी म्हणजे कंपनीला जे काय मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल ते मॅन्युफॅक्चरिंग करत असताना मॅन्युफॅक्चरिंगचा जर विचार केला तर कंपनीला या ठिकाणी प्रामुख्यानं काय करावं लागेल, तर या ठिकाणी खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. म्हणजे सपोज इन ऑक्टोबर 2020 मध्ये समजा तर कंपनीला ऑक्टोबर 2020 आउटपुट ऑफ ए फॅक्टरी वॉज 1000 युनिट. आउटपुट म्हणजे काय, फायनल प्रोडक्ट असेल ते फायनल प्रोडक्ट किती आउटपुट 1000 युनिट्सचं. अँड द एक्सपेन्सेस वेअर आणि त्यासाठी झालेला खर्च फिक्स्ड एक्सपेन्सेस किती आहेत 5 लाख रुपये, व्हेरिएबल किती आहे 4 लाख, सेमी व्हेरिएबल किती आहे 6 लाख आहे. 6 लाखापैकी 40% काय फिक्स्ड आहे. असे टोटल एक्सपेन्सेस किती आहेत 15 लाख. नाव इन नोव्हेंबर 2020 द आउटपुट वॉज लाईकली टू इन्क्रीज 1200 युनिट. इन दॅट केस द बजेट एस्टिमेट ऑफ द एक्सपेन्सेस विल बी. मग आता नोव्हेंबरमध्ये त्यांना 1200 युनिट्सचं जर मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल तर त्याचं बजेट एस्टिमेट एक्सपेन्सेसचं किती असेल ह्या ठिकाणी इथं आपल्याला काढायचे. आता फिक्स्ड एक्सपेन्सेस त्याच्यामध्ये बदल होणार नाही. म्हणजे आयदर वी आर ऑल्सो इन्क्रीजिंग द आउटपुट ऑर डिक्रीजिंग द आउटपुट, त्या खर्चामध्ये बदल होणार नाही म्हणून तो ॲज इट इज घेतला की ते फिक्स्ड 5 लाख. त्यानंतर व्हेरिएबल म्हणजे काय, बदलता खर्च. जसं तुमचा आउटपुट या ठिकाणी वाढेल तसं या ठिकाणी काय होणार आहे, तो खर्च वाढेल. म्हणजे 1000 नगासाठी किती आहे, आता इथं मी तुम्हाला या ठिकाणी थोडंसं याचं ॲनालिसिस करून सांगतो. आता समजा 1000 युनिटसाठी हा तुमचा या ठिकाणी एक्सपेन्सेस आहे किती
1000 युनिट्स 1000 युनिटसाठी किती खर्च येतो आहे, तर आपल्याला माहीत आहे की रुपीज प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे. रुपीज किती येतो आहे, 4 लाख. रुपीज किती आहे, 4 लाख. रुपीज 4 लाख. म्हणजे साहजिकच या ठिकाणी 1200 जर युनिटचं प्रोडक्शन करायचं असेल तर रुपीज किती खर्च येईल, म्हणजे एक्सपेन्सेस असेल तो किती येईल ते आपल्याला शोधायचं. ते कसं शोधणार, तर 4 लाख म्हणजेच काय, तर झालेला एक्सपेन्सेस डिवायडेड बाय किती नगासाठी झाला त्यांना डिवाइड करायचं आणि इंटू किती नगासाठी काढायचे त्यांना इंटू करायचं, म्हणजे इज इक्वल टू किती येणार, 12 चौक 48 म्हणजे 4,80,000. किती आलं, 4,80,000. हा काय आला, 1200 नगासाठी झालेला खर्च. व्हेरिएबल एक्सपेन्सेस आला का इथं, आला बरोबर. त्यानंतर सेमी व्हेरिएबल. आता सेमी व्हेरिएबलच्या बाबतीमध्ये कसं काढलं बघा. आता सेमी व्हेरिएबलच्या बाबतीमध्ये या ठिकाणी काढत असताना 6 लाख हा या ठिकाणी टोटल आहे. मग ह्या 6 लाखच्या 40%, 6 लाखच्या 40% हा काय झाला, फिक्स्ड एक्सपेन्सेस इज इक्वल टू किती आलं, 2,40,000. 2,40,000 हा काय आला, फिक्स्ड एक्सपेन्सेस. आता 6 लाखामधून जर 2,40,000 जर या ठिकाणी मायनस केले तर रिमेनिंग किती राहत आहेत, 3,60,000. बघा म्हणजे राहिलेलं ते काय असेल, व्हेरिएबल एक्सपेन्सेस हे किती आहेत, 3,60,000. परंतु हे 3,60,000 किती नगासाठी आहेत, तर 1000 युनिटसाठी आहेत. कितीसाठी, 1000 युनिटसाठी. तर इथं आपणाला 1200 युनिटसाठी ते काढावं लागेल. ते कसं काढणार, 3,60,000 डिवायडेड बाय 1000 आणि इंटू किती नगाचं काढायचे, 1200चं, म्हणजे ते किती येईल, तर ती अमाऊंट येते तुमची किती, 4,32,000. 4,32,000. 4,32,000 इज आवर व्हेरिएबल एक्सपेन्सेस. किती नगाची, 1200 नगाची. मग झालं. मग इथं या ठिकाणी तुमचं टोटल या ठिकाणी 1200 नगासाठी येणारा जो काही खर्च असेल तो किती असेल, 16,52,000. म्हणजे 16,52,000 is the estimated expenses for 1,200 units. म्हणजे it would be a mistake to think that the output going up from 1,000 units to 1,200 units, the expenses would be increasing proportionally to rupees 18 lakh. This would be a wrong budgeting. म्हणजे इथं वर जर 18 लाखाचं बजेट काढलं असेल तर ते काय बजेट होणार आहे, रॉंग बजेट. परंतु जर तुम्ही जर ॲक्च्युअलमध्ये बघितलं तर या ठिकाणी बजेटेड एक्सपेन्सेस किती आले पाहिजेत, 16,52,000. म्हणून याच्यासाठी हे टेक्निक वापरून, फ्लेक्झिबल बजेटचं टेक्निक वापरून, द मॅनेजमेंट आर ऑल्सो डिसाइड देअर कॉस्ट, हाऊ मच कॉस्ट इज रिक्वायर्ड फॉर द पर्टिक्युलर लेवल ऑफ आउटपुट. म्हणजे लेवल ऑफ आउटपुट आपण या ठिकाणी वाढवलं तर कितीची वाढ होते, तर किती येतं आहे, हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला शोधता येऊ शकतं. इनफॅक्ट वेन ए चेंजेस इज is made, that means whenever the changes are also made into the production process, either it may be increasing or decreasing the production manufacturing of the product, then it is also the most important part, the total effect on cost or revenue. And at that time the segregation, that means the differentiation of the fixed cost and variable cost are also used to find out the profitability. सेग्रिगेशन म्हणजे काय, तर डिफरन्सिएशन म्हणजे खर्च जो असेल त्या खर्चाचं आपण वर्गीकरण करायचं आणि त्याच्यावरून आपण काय काढायचं, तर प्रॉफिट आणि लॉस काढायचा. मग हे टेक्निक आहे तर त्याला मार्जिनल कॉस्टिंग टेक्निक असं म्हटलं जातं. आता पुढचा जो काय पॉईंट आहे आपला, तर अकाउंटिंग अँड कंट्रोल ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्स. We have already seen the overheads are by nature and those costs which cannot be directly related to a product or to any other cost in it. This such particular cost, it is also called as the indirect cost. यालाच आपण काय म्हणतो, indirect cost. But for working out the total cost of product
or a unit of service, the overheads must be included. म्हणजे इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय, तर वी आर ऑल्सो कॅल्क्युलेटिंग द टोटल कॉस्ट. total cost of the product we are including overheads. म्हणजे आपल्याला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट खर्च या ठिकाणी टोटल कॉस्ट काढत असताना ते प्रोडक्टची आपल्याला विचारात घ्यावे लागतात. अँड देअरफॉर वी हॅव टू फाइंड आउट a way by which the overheads can be distributed over the various units of production. म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागेल, तर या ठिकाणी आपल्याला एक मेथड फाइंड आउट करावी लागेल. एक मेथड असेल ते फाइंड आउट फॉर द पर्पज ऑफ distribution of overheads into different departments. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या मेथड्स असतील, त्या मेथड्स फाइंड आउट कराव्या लागतील फॉर द पर्पज ऑफ द डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स इन टू द डिफरंट डिपार्टमेंट्स. म्हणजे आपल्याला माहीत आहे की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये किंवा उत्पादन संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विभाग असतात, मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट असतात. मग त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटचा जर विचार केला तर प्रोडक्शन डिपार्टमेंट असतं, सर्व्हिस डिपार्टमेंट असतं. मग या प्रत्येक डिपार्टमेंटला आपणाला जो काही झालेला खर्च असेल तो खर्च डिस्ट्रीब्यूट करायचा, म्हणजे वाटायचा. मग तो कसा वाटायचा, म्हणजे डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द व्हेरियस युनिट्स ऑफ द प्रोडक्शन्स. देन वन मेथड ऑफ वर्किंग आउट द डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स ओव्हर द व्हेरियस प्रोडक्ट्स कुड बी असर्टेन the amount of actual overheads and distribute them over the products. म्हणजे इथं आपणाला ॲक्च्युअल जे काय अमाऊंट असेल ओव्हरहेडची किंवा एक्सपेन्सेसची ती आपणाला डिस्ट्रीब्यूट करायचे ओव्हर द प्रोडक्ट. अँड धिस हावेवर क्रिएट्स ए प्रॉब्लेम सिन्स द ॲक्च्युअल अमाऊंट ऑफ ओव्हरहेड्स कॅन बी नोन ओनली आफ्टर द फायनान्शियल अकाउंट्स आर क्लोज. इफ वी वेट दॅट लॉंग, the cost sheet lose their main advantages and utility to the management. जर समजा या ठिकाणी तो खर्च किती झाला नंतर आपण त्याचं या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन जर करत बसलो तर साहजिकच काय होणार आहे, जे कॉस्ट शीटचा जो मेन ॲडव्हान्टेजेस असेल, युटिलिटी असेल, ती साध्य होणार नाही. दॅट मीन्स ऑल द डिसिजन्स फॉर विच कॉस्ट शीट्स आर प्रिपेअर्ड आर इमिडिएट डिसिजन्स अँड कॅनॉट बी पोस्टपोन्ड till the actual overheads are known. Therefore, some methods has to be found by which overheads can be included in the cost of the product as soon as prime cost, the cost of raw materials, direct employees and other direct expenses is ascertained. मग ते आपल्याला इथं प्राईम कॉस्ट, त्यानंतर कॉस्ट ऑफ मटेरियल अँड डायरेक्ट एम्प्लॉईज और डायरेक्ट एक्सपेन्सेस, म्हणजे प्रत्यक्ष खर्च जे म्हणतो आपण ते या ठिकाणी फाइंड आउट करावं लागतात. द वन मेथड इज टू वर्क आउट द प्री डिटरमाइनड रेट्स फॉर ॲब्सॉर्बिंग ओव्हरहेड्स. प्री डिटरमाइनड कॉस्ट. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ज्यावेळेस 31 मार्चला तुमचं बुक्स ऑफ अकाउंट क्लोज होणार त्यावेळेस काय होणार, तुम्हाला ते किती खर्च झाला तो समजणार. परंतु तो समजून त्यावेळेस काय होईल, जे काय ॲडव्हान्टेज असेल कॉस्ट शीटचा ते आपल्याला घेता येणार नाही. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी आपल्याला अगोदर जर कॉस्ट शीट आपण तयार केली तर त्याचा फायदा काय होईल, तर तुम्हाला या ठिकाणी प्रामुख्यानं डिसिजन घेण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य काय, तर प्राईम कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट ऑर जॉब इज अवेलेबल, वेरियस अदर ओव्हरहेड्स आर चार्जड बाय दीज रेट्स. ऑफकोर्स इट इम्प्लाइज दॅट ओव्हरहेड्स आर ऑल्सो चार्ज ऑन an estimated basis. Then when the actual overheads are also known, the difference between the overhead charge of the product and actual overheads is work out and adjusted. मग आपल्याला काय करावं लागतं, एस्टिमेटेड जो काही खर्च आपण अंदाजे जो काही खर्च विचारात घेतला असेल त्याची तुलना ॲक्च्युअलशी झालेला जो काही खर्च असेल त्या खर्चाशी करून प्रामुख्याने या ठिकाणी आपण काय करू शकतो, त्याच्यावर कंट्रोलिंग पर्पजसाठी या ठिकाणी विचार करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी ओव्हरहेडच्या बाबतीमध्ये हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हा कधी येईल,
ज्यावेळेस कॉस्ट शीट असेल ती कॉस्ट शीट आपल्याला या ठिकाणी तयार करायची असेल, एखादं टेंडर वगैरे भरायचं असेल तर त्यावेळेस या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे. देन अकाउंटिंग अँड कंट्रोलिंग द मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्स. आता फर्स्ट वन इज मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्स. आता मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्स म्हणजे काय? जनरली मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्स आर ऑल्सो फॉर्म ए पोर्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर ओव्हरहेड्स. म्हणजे फॅक्टरीमध्ये मॅन्युफॅक्चरिंगचं काम चालतं, मग फॅक्टरीशी रिलेटेड असणारे जे काय मॅन्युफॅक्चरिंगचे एक्सपेन्सेस असतील, खर्च असतील, त्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्स म्हणू शकतो. इट इज इम्पॉर्टंट दॅट सच ओव्हरहेड्स शुड बी प्रॉपरली ॲब्सॉर्ब ओव्हर द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. मग हे प्रॉपरली त्या प्रोडक्शनशी रिलेटेड असले पाहिजेत. मग त्याच्यासाठी प्रोसिजर आहे. द फॉलोइंग प्रोसिजर मे बी अडॉप्टेड इन दिस रिगार्ड्स. म्हणजे स्टेप्स दिलेले आहेत. म्हणजे द स्टेप्स गिवन बिलो शोज हाऊ द फॅक्टरी ओव्हरहेड रेट्स आर एस्टिमेटेड अँड ओव्हरहेड्स ॲब्सॉर्ब ऑन द बेसिस ऑफ द लास्ट वन शो हाऊ द ॲक्च्युअल आर कम्पेअर्ड विथ द ॲब्सॉर्ब अमाऊंट. त्यामध्ये इस्टिमेशन अँड कलेक्शन ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्स. इस्टिमेशन म्हणजे काय? अंदाज. कलेक्शन म्हणजे काय? गोळा करणं. काय? मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्स. मग ह्या प्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये होणारे जे काय खर्च असतील ते खर्च आपल्याला काय करावे लागतात? विचारात घ्यावे लागतात. द फर्स्ट स्टेज इज एस्टिमेट द अमाऊंट ऑफ ओव्हरहेड्स कीपिंग इन द व्ह्यू द पास्ट फिगर्स अँड ॲडजस्टिंग देम नोन ॲज द फ्युचर चेंजेस. द सोर्स इज अवेलेबल फ्रॉम द कलेक्शन ऑफ द फॅक्टरी ओव्हरहेड्स मे बी इन्क्लूड्स इनोव्हायसेस. म्हणजे पास्ट फिगर्स असतील आणि फ्युचरमध्ये काय होणार असेल याचा अंदाज बांधून आपल्याला इस्टिमेटेड मटेरियल कॉस्ट ठरवता येते. मग इनोव्हायस असतील, पाठीमागचे इनोव्हायसेस असतील, स्टोअर रिक्विजिशन असेल, त्याचबरोबर वेजेस ॲनालिसिस बुक असेल, जर्नल एंट्रीज असतील, त्याच्यावरून आपल्याला इस्टिमेशन या ठिकाणी करता येऊ शकतं. देन असाइनमेंट ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्स. द गाईडलाईन प्रिन्सिपल फॉर द असाइनमेंट ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्स टू ए कॉस्ट ऑब्जेक्ट is the traceability of the overheads in an economically feasible manner. Assignment to assign. आता इथं असाइनमेंटच्या बाबतीमध्ये the assignment of the manufacturing overheads, the guideline principle for the assignment of the manufacturing overheads or cost object. That means for example इथं दोन प्रिन्सिपल आहेत, cause and effect. The cause is the process of or operation or activity and effect is the incurrence of cost. Second principle आहे benefit received. म्हणजे manufacturing overheads are to be apportioned to various cost object in proportion to the benefit received by them. मग त्याच्यामध्ये कॉस्ट अलोकेशन म्हणजे अलोकेशनचा मुद्दा काय? तर अलोकेशन रेफर टू द डायरेक्ट असाइनमेंट ऑफ द कॉस्ट ऑर कॉस्ट ऑब्जेक्ट विच कॅन बी ट्रेस्ड डायरेक्टली. म्हणजे ते आपल्याला या ठिकाणी डायरेक्टली हे आपण असाइन करू शकतो. म्हणजे असाइनमेंटमध्ये काय शोधू शकतो. म्हणजेच हे डायरेक्टली रिलेटेड टू द व्हेरियस डिपार्टमेंट. म्हणजे इस्टिमेटेड जर अमाऊंट आपल्याला जर काढायची असेल ह्या मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेडची, तर आपल्याला इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा हे या ठिकाणी आपल्याला कॉस्ट युनिट अँड कॉस्ट सेंटर महत्त्वाचं माहीत असलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ ए सेपरेट पॉवर मीटर हॅज बीन इन्स्टॉल्ड फॉर ए डिपार्टमेंट, द एंटायर पॉवर कॉस्ट असर्टेन फ्रॉम द मीटर इज अलोकेटेड टू दॅट डिपार्टमेंट. आता म्हणजे काय बघा, एका विशिष्ट डिपार्टमेंटसाठी जर सेपरेट जर लाईटचा मीटर घेतला असेल तर साहजिकच त्या मीटरमधून वापरलेली जी काय लाईट असेल ती त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटनंच वापरली असेल. म्हणजेच त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटला आपण काय करणार, तेवढा पॉवरचा एक्सपेन्सेस आपण दाखवणार. इट इज ऑल्सो द कॉस्ट अलोकेशन. देन सेकंड पॉईंट इज डायरेक्टली असाइनमेंट. इथं आपल्याला काय होतं, डायरेक्टली असाइन म्हणजे डायरेक्टली आपल्याला ते खर्च मांडता येऊ शकतो, कारण तो स्पेसिफिक मीटर हा त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटनंच या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचबरोबर द सॅलरी ऑफ द वर्क्स मॅनेजर cannot be directly allocated to one department since he look after the whole factory and it is therefore obviously that many overheads items will remain
अनअलोकेटेड आफ्टर दिस स्टेप. म्हणजे समजा या ठिकाणी वर्क मॅनेजर असेल, तो वर्क मॅनेजरचं आपण डायरेक्टली होल फॅक्टरीसाठी लावू शकत नाही, तर तो वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जर काम करत असेल, ऑफिसमध्ये असेल, सुपरवायझिंग करत असेल ऑफिसमध्ये, फॅक्टरीमध्ये, तर अशा वेळेस आपणाला अलोकेट करत असताना तो खर्च असेल, तो खर्च या ठिकाणी मांडत असताना काय करावं लागेल, कॉस्ट अपॉर्च्युनिमेंट. देअर आर द सम आयटम्स ऑफ एस्टिमेटेड ओव्हरहेड्स लाईक द सॅलरी ऑफ द वर्क मॅनेजर विच कॅनॉट बी डायरेक्टली अलोकेटेड टू द व्हेरियस डिपार्टमेंट अँड कॉस्ट सेंटर. म्हणजेच हा वर्क मॅनेजर कुठं काम करतोय, तर फॅक्टरीमध्ये सुद्धा काही वेळ देतोय, ऑफिसमध्ये सुद्धा काही वेळ देतोय. मग अशा वेळेस खर्चाचं अलोकेट करत असताना, खर्च मांडत असताना तो त्या ठिकाणी पर्टिक्युलर एका डिपार्टमेंटला मांडून चालणार नाही. म्हणजे सच अनअलोकेबल एक्सपेन्सेस आर टू बी स्पेअर्ड ओव्हर द व्हेरियस डिपार्टमेंट ऑर कॉस्ट सेंटर्स. म्हणजे स्पेअर्ड करणे म्हणजे काय करणं, त्याची विभागणी करणं. तर वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्याची विभागणी किंवा वाटणी करणं ऑन द बेसिस ऑफ द टू प्रिन्सिपल, अँड दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द अपॉर्च्युनिमेंट. म्हणजे ओव्हरहेड, अपॉर्च्युनिमेंट ऑफ द ओव्हरहेड्स, अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स. म्हणजे अपॉर्शनमेंट इम्प्लायज the allotment of proportions of items or cost to the cost centers or departments. म्हणजेच कॉस्ट अपॉर्शनमेंट म्हणजे काय, तर अलॉटमेंट म्हणजे काय, वाटणे. कशामध्ये, प्रपोर्शनमध्ये. काय वाटायचं आहे, तर खर्च वाटायचं आहे. तर कुणामध्ये वाटायचं आहे, तर डिपार्टमेंटमध्ये. म्हणजेच जो दिलेला खर्च असेल तो वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये प्रपोर्शनमध्ये अलॉट करणं, वाटणं, सच पर्टिक्युलर कन्सेप्ट इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द कॉस्ट अपॉर्च्युनिमेंट. अपॉर्शनमेंट. आफ्टर दिस स्टेज ऑल द ओव्हरहेड्स कॉस्ट वुड बी हॅव बीन आयदर अलोकेटेड ऑर टू अपॉर्शनड ओव्हर द व्हेरियस डिपार्टमेंट. म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंटला तो खर्च असेल, तो खर्च आपणाला विशिष्ट प्रपोर्शनमध्ये, दिलेल्या प्रपोर्शनमध्ये वाटावा लागेल, अलोकेट करावा लागेल. म्हणजे किती सोपं आहे. या ठिकाणी मी एक साधं सोपं एक्झाम्पल देतो. वर्क मॅनेजरचा आपणाला रेशो सांगितला, किती, फॅक्टरी 3 डिपार्टमेंट असतील, फॅक्टरी, त्यानंतर दुसरं तुमचं मार्केटिंग आणि ऑफिस, हे 3 डिपार्टमेंट असतील असं समजा. मग या 3 डिपार्टमेंटला तो खर्च वाटायचा आहे कसा, तर तिथं रेशो दिला असेल 3:2 आणि अमाऊंट दिलेली किती आहे, 8,000. मग आपण फॅक्टरीचं किती आहे, 3 आहे, ऑफिसचं किती आहे, 3 आहे, आणि सेलिंगचं किती असेल, 2 असेल. तर 8,000पैकी 3,000 फॅक्टरीला, 3,000 ऑफिसला आणि 2,000 कुठं जातील, सेलिंगला. झालं. फक्त मांडायचे, वर हेडिंग येणार फॅक्टरी, ऑफिस आणि सर्व्हिस. आपण इथं खर्च लिहिणार, पर्टिक्युलरमध्ये काय लिहिणार, वर्क मॅनेजर सॅलरी, टोटल कॉस्ट किती आहे, 8,000 आहे. त्याचं अलोकेट कसं केलं, फॅक्टरीला 3, प्रपोर्शन कसं आहे, रेशो, तो रेशो आपण ब्रॅकेटमध्ये मांडणार 3:2. मग त्याचं ॲनालिसिस आपण अलोकेट करणार. झालं. इतकं सिम्पल आहे. म्हणजेच कॉस्टिंग हा या ठिकाणी अतिशय सोपा सब्जेक्ट आहे. मग आता अलोकेट केल्यानंतर काय होणार आहे, मग पुढचं या ठिकाणी तुम्हाला कॉस्ट अपॉर्शनमेंट हा पॉईंट तुम्हाला इथं समजला असेल. त्यानंतर रिअपॉर्शनमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर ओव्हरहेड्स. आता रिअपॉर्शनमेंट म्हणजे काय, जे अप टू द लास्ट स्टेज ऑल द ओव्हरहेड्स आर ऑल्सो अलोकेटेड अँड द अपॉर्शनड ऑल टू ऑल द डिपार्टमेंट, बोथ द प्रोडक्शन अँड सर्व्हिस डिपार्टमेंट. Service department are also those departments which do not directly take part in the production of goods or providing the service. The service department हा डायरेक्टली त्या प्रोडक्शन डिपार्टमेंटचा पार्ट होऊ शकत नाही. मग अशा वेळेस सच डिपार्टमेंट्स प्रोव्हाइड द ऑक्झिलरी सर्व्हिसेस, म्हणजे काय, सहाय्यभूत सेवा म्हणतो आपण, त्या पुरवण्याचं काम हे सर्व्हिस डिपार्टमेंट करत असतं. अक्रॉस द एंटायटी अँड रेंडर्स ऑर सर्व्हिसेस टू द other cost centers, and in some cases the outsider parties. For example of such departments are engineering, quality control and assurance, laboratory, canteen, stores, time office, dispensary, etc. And the overheads of these departments are to be shared by the production department, since the service department operate primarily for the purpose of providing the services to the production department, and the process of assigning the services department overheads to the production department
is called as the reassignment or reapportionment of the overheads. म्हणजेच आपल्याला माहीत आहे की सर्व्हिस डिपार्टमेंट असेल ते सर्व्हिस डिपार्टमेंट हे या ठिकाणी सहाय्यभूत सेवा असेल ते सहाय्यभूत सेवा हे कुणाला देतं तर तुमच्या प्रोडक्शन डिपार्टमेंटला देत असतं. मग आता कॅन्टीन असेल वगैरे लॅबॉरेटरीज असतील किंवा इंजिनिअरिंग क्वालिटी कंट्रोल ॲश्युरन्स सेल असेल किंवा ते डिपार्टमेंट असेल, हे जर आउटसायडर्स असतील तर साहजिकच त्यांचा जो काय झालेला खर्च असेल तो आपल्याला त्या प्रोडक्शन डिपार्टमेंटला परत तो रिअपॉर्शनिमेंट या ठिकाणी करावा लागेल, दाखवावा लागेल. मग ह्यालाच काय म्हणतात तर रिअपॉर्शनमेंट ऑफ द ओव्हरहेड्स. मग आता रिअपॉर्शनमेंट ऑफ द ओव्हरहेड्समध्ये काय झालं, ॲट दिस स्टेज ऑल द फॅक्टरी ओव्हरहेड्स आर ऑल्सो कलेक्टेड अंडर द प्रोडक्शन डिपार्टमेंट. म्हणजे सर्व या ठिकाणी फॅक्टरी ओव्हरहेड्सचा झालेला जो काय खर्च असेल तो प्रोडक्शन डिपार्टमेंट अंतर्गत येईल. आणि तिसरा जो काय पॉइंट आहे तो ॲब्सॉर्प्शन. आता ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय तर आफ्टर द कम्प्लिटिंग द डिस्ट्रीब्युशन ॲज स्टेटेड अबोव द ओव्हरहेड्स आर ऑल्सो चार्ज टू द डिपार्टमेंट are to be recovered from the output produced into the respective department, and this process of recovering the overheads of the department or any other cost centers from its output, it is called as recovery or absorption. ह्यालाच आपण काय म्हणतो रिकव्हरी और ॲब्सॉर्प्शन. मग आता हे रिकव्हरी किंवा ॲब्सॉर्प्शन असेल, मग याच्यामध्ये ॲब्सॉर्प्शन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्स शॅल बी ॲज फॉलोज. मग व्हेरिएबल मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्स असेल, fixed manufacturing overheads असेल. Into the next lecture we are also studied here the absorption terms, and after the absorption terms then we are also discussed treatment of over and under absorption of overheads, त्याची ट्रीटमेंट कशी करायची. आणि नंतर मग आपण या ठिकाणी स्टेप्स फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स म्हणजे या ठिकाणी स्टेप्स पाहणार आहोत. ते स्टेप्स पाहिल्यानंतर मग इथं आपण या ठिकाणी प्रॉब्लेम पाहणार आहोत. डिपार्टमेंटलायझेशन म्हणजे काय, ॲब्सॉर्प्शन्स म्हणजे नेमकं काय. मग ह्या ठिकाणी नंतर आपण काय पाहणार आहोत बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट. म्हणजे एखादा खर्च झाला असेल तर त्या खर्चाचं या ठिकाणी वाटणी कशी करायची, त्याला बेस काय, अपॉर्शनमेंट करत असताना त्या खर्चाला कोणता बेस पकडायचा हे या ठिकाणी पाहणार आहोत. आणि हा बेस एकदा लक्षात आल्यानंतर मग आपण या ठिकाणी प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम पाहणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीनं हा या ठिकाणी आपलं युनिट नंबर फर्स्ट असेल ते युनिट नंबर फर्स्ट या ठिकाणी थेरॉटिकल पॉईंट आपले कंप्लीट होतील. देन वी आर इन टू द नेक्स्ट लेक्चर वी आर ऑल्सो डिस्कस अबाउट द ॲब्सॉर्प्शन टर्म, देन बेसिस फॉर अपॉर्शनिमेंट ऑफ द कॉस्ट ऑफ आवर युनिट नंबर फर्स्ट. आपण युनिट नंबर फर्स्टचा हे या ठिकाणी अपॉर्शनिमेंट असेल ते अपॉर्शनिमेंट या ठिकाणी पाहणार आहोत. ओव्हरहेड्स अपॉर्शनिमेंट किंवा रिअपॉर्शनमेंट ऑफ द ओव्हरहेड्स हा सुद्धा पॉईंट या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. देन वी आर ऑल्सो थँक्यू व्हेरी मच.